इथून असं दिसतो. तो जो मंदिर दाखवलं ना बाहेरून, तो इथून थोडा दिसतो असं. खूप बरं वाटतं सकाळ सकाळी. पूर्ण ग्रीनरीज आहे. आले शेवटी समुद्राच्या पायाशी. समुद्र देवता त्यांच्या पायाशी आलो आम्ही. गाईस हे बघा, थांबा. अरे यार, इकडे हे ना खूप चतुर असतात. आम्हाला बघितलं तसं आतमध्ये शेलमध्ये गेला आणि न तर मगासपासून चालत होता. आता बाहेर होता. शिट. तर हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता सकाळचे 8:30 झालेत. डे 2 गावचा ब्लॉग शूट करतोय. हे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं थोडक्यात की असं आहे गावचं वातावरण. कंटिन्यू पाऊस चालूच आहे. थोडा पडतोय येतोय असं. तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घर दाखवेन, माझ्या आजीचं घर जिथे मी राहतोय. ही एक विंडो आहे. आणि त्यानंतर मी थोडा गाव तुम्हाला एक्सप्लोर करतो, गाव दाखवतो. जवळपास दुकानं वगैरे कसे आहेत, त्यानंतर नदी वगैरे आहे इथे जवळपास. ते सगळं मला पण नाही माहिती. फर्स्ट टाईम आलो आहे. एक मावशीचा मुलगा आहे, भाऊ आहे माझा, त्याला घेऊन जाणार आहे. तर त्याच्यासोबत दाखवतो. त्या अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून आपण वरती जाऊ. असं इथे असं बसायचं सिटिंग एरिया. आणि नेटवर्क ह्या एरियामध्येच येते. तर मी काल रात्रीपासून इथेच बसत होतो. म्हणजे नेटवर्कसाठी घरामध्ये नेटवर्कच नाही येत. असं आहे, हे असं आहे. हे खूप छान वाटतं. हे गावचं मंदिर जे दिसतंय ते. तर मग आपण जाऊ घरामध्ये. असं घर आहे. माझी मावशी बसले. ओके. तर हे असं आहे. हा हॉल आहे. इथे एक बेडरूम असं. आता इथे जास्त कोण राहत नाही ना, त्यामुळे असंच थोडं हे केलं आहे. आणि हा हर्षू आहे. ह्याच्याबद्दल मी बोलत होतो, मावशीचा मुलगा माझ्या. आणि ही टी व्ही जी की बंद आहे. आत्या. आणि हा एक बेडरूम असा. आम्ही सगळं बॅग वगैरे इथेच असं टाकलं आहे. रात्री पण तिथेच झोपत होतो. इथून असं दिसतो. तो जो मंदिर दाखवलं ना बाहेरून, तो इथून थोडा दिसतो असं. खूप बरं वाटतं सकाळ सकाळी. पूर्ण ग्रीनरीज आहे. छान वाटतं. आणि तिथे असं किचन. किचनचं ही फ्रीज छोटी. इथे म्हणजे आईचे भाऊ राहतात फक्त. ते एकटेच राहतात, बाकी कोण नाही राहत. काल रात्री फणस आणलेला, फणसाच्या बिया. असं खूप छान वाटतं. गावी आल्यानंतर फणस वगैरे खायला मिळतो. सिटीमध्ये पण असं. हे बघा, असं आहे. आणि हा बॅकयार्डमध्ये असं आहे. तो जो रस्ता मी तिथून बाहेरून आलो ना, तो इथूनच आहे. म्हणजे पाठीमागून पण रस्ता आहे. तर आता गाईज आम्ही जातोय, थोडं गाव फिरतो, गाव एक्सप्लोर करतो कसं काय असेल काय नाही. हर्षू आहे माझ्यासोबत. हर्षूला पण माहिती नाही. हर्षू माहिती आहे तुला? गाव माहिती आहे? अर्धा माहिती आहे त्याला. मला तर काहीच नाही माहिती. तर आता जाऊ, बघू. असं शॉर्ट्सच घातले. पाऊस वगैरे पडतोय, पाऊस येतोय, मध्येच ऊन पडतोय, असं आहे. चल. आणि हे पूर्ण शैवाल लागले पावसामुळे ना. ती शैवाल लागते ना, ते लागले. पाय पण स्लिप होते. असं. खूप छान वाटतं गावी आल्यानंतर. फणस वगैरे खायला मिळतो. सिटीमध्ये पण असं. हे बघा,
मस्त वाटतं ना. आणि हे पूर्ण गवतं गवतं भरली, पावसाने पूर्ण गवत गवत भरतं. साप वगैरे येतो का रे इथे? येतो. चला बघू. हे मंदिर आहे गाईस, अजून पण बनतंय हे मंदिर, अजून बनलं नाही. वरचं काम चालू आहे काहीतरी. गावची घरं बघू. शांत शांत, कारण आम्ही आले जूनमध्ये, जूनच्या 15 नंतर. आणि मोस्टली गावाला जी माणसं येतात ती मे महिन्यामध्ये येतात, काय लग्न असेल, जयंती असेल, हे ते, त्यानंतर मग जातात. नंतर मग जे ॲक्च्युअलमध्ये गावाला राहतात वयस्कर माणसं तेच लोक फक्त गावी, बाकी कोण नाही. पूर्ण गाव शांत आहे. हे असं पावसामुळे ताडपत्री वगैरे लावून घेतले. आता हे काय मेन रोड आला काय? हे असं आहे गाईस. नदी बिदीवर जाऊ ना, नदी माहिती कुठे? गाईस नदीवर जाऊ. हे बघा. आणि ह्याची बेस्ट गोष्ट अशी आहे की या गावी ना दुकानं वगैरे खूप जवळ आहेत. म्हणजे हार्डली 2-3 मिनटं लागत असतील वॉकिंग आणि दुकान आलं, आणि सगळं मिळतंय तिथे. खाण्याच्या गोष्टी काय काय जे पाहिजे असेल ते बेस्ट आहे. थोडं म्हणजे लांब जायची गरज नाही पडत कुठे दुसरीकडे काय घेण्यासाठी. आणि हे म्हणजे घरामध्ये फक्त नेटवर्क नाही, बाकी घराच्या थोडं बाहेर पडलं ना की प्रॉपर नेटवर्क वगैरे पण येतो ना रे हर्षू. आता इथे फुल नेटवर्क आहे, फुल नेटवर्क आहे. आणि हे बघा, हा स्टोर मोठा स्टोर आहे. सगळं मिळेल, आईस्क्रीमपासून कोल्ड्रिंक्स, खायच्या गोष्टी असतील, चिप्स वगैरे झाले, बिस्किट झाले, सगळ्या गोष्टी. आणि हा समोर समुद्र दिसत असेल. एक छोटा समुद्र इथे आहे. कॉफी, इशारा कॉफी. आणि हा एक समोरून समुद्र तुम्हाला दाखवतो तिथे. चला व्यवस्थित दाखवतो. इथे पण कसली तरी हे आहे, इथले होते ना हे बाबा, तिकडचं पाणी इकडे यायचं, कंपाऊंड करून घेतलं त्यांनी. बघू. छान वाटतं. मला ना खाली उतरू, खाली उतरायला बघ कुठं आहे जागा. पाठी येतोय. चल. वाव. ह्या समुद्राचं नाव काय? समुद्र माहिती कोणता समुद्र आहे हा? आम्हाला पण नाही माहिती गाईस, पण मस्त मोठा समुद्र आहे. आणि या गावची बायका हर्षू कर्जतलाच असतो. आता 11वीला आहे ना रे हर्षू? 10वी झाली, आता 11वीला जाईल. जागा आहे ना की जायला? ते बघ एवढी मोठा समुद्र. गावच्या रस्त्यांचा हा खूप इश्यू होतो गाईस. मोठे मोठे टावर्स वगैरे पण. कुठे रस्ता? इथूनच उतरायचं खाली आहे. पुढून बघू शकतो कचरा आहे पूर्ण. हे बघ किती कचरा टाकलाय. लहान माणसं गावची असो की मुंबईची, समुद्रामध्ये कचरा फेकायला कधी सुधारणार नाही. समुद्र बोला, नदी बोला, विहीर बोला, काही पण तिथे कचरा करणारच ना हर्षू? हा बघ, हा आहे ट्रस्ट. हा गेट आहे गाईस. कुत्र्यांनी पण फिल्डिंग लावून ठेवते. किती छान वाटतं ना असं घर. मुंबईला हे अशी घर बाबा करोडोच्या दामवर. आणि ते गावी किती मस्त. बापरे बाबा. हा गेट आहे. वाव, व्यवस्थित दाखवतो.
मस्त सिटिंग एरिया पण आहे इथे, बसायला पण आहेत टेबल्स वगैरे. सावकाश सावकाश चालायला लागेल. कुठं दिसतो बोर्ड आहे एवढ्या लांब. कुत्रा मस्त इथे बसलाय. बऱ्याच जणांनी गावचा ब्लॉग टाकला असेल ऑलरेडी यूट्यूबवर, आणि माझा थोडा उशीर झाला आहे, बट ठीक आहे. तुम्ही प्लीज सपोर्ट करा. ह्याच्या अगोदर तर मी सगळे व्हिडिओज हिंदीमध्ये बनवत होतो, आणि आता मराठीमध्ये सुरू केलं आहे. दुसरा ब्लॉग आहे मराठीचा, तर प्लीज सपोर्ट वगैरे करा जरा. ते घर किती छान वाटते. घर काय बंगलोच आहे तो, मस्त वाटतं. आणि ते पण सी व्ह्यू, सी फेस. मुंबईमध्ये बघण्यात गेलं ना, बँड्रा साईडला आपल्याला साईड, चौपाटी साईड भरपूर महाग. मस्त वाटतं यार. पुढे जायचं काय? बघू पुढे हळूहळू. कंपाऊंड पाणी सुकलंय ना एकदम, पाणी मागेच आहे. काल होतं ना पूल होता काल, त्यामुळे जास्त काय पाय जाणार नाही. किती मस्त वाटतं. हवा पण सुटले, फक्त पाऊस नाही आला पाहिजे. हे काय असतं रे हर्षू, तुला माहिती आहे? हा, शिंपल्या पळल्या. हो ना, बारीक बारीक शिंपल्या पडल्या. त्यातून पैसे पण भेटतात ना, पॉइंट्स. तर आता एवढा लांब आलोय, तिकडून सुरुवात केलेली, आता इथे आलोय. आणि आम्हाला बघा काय मिळालंय. एक शेल आहे, त्या शेल मध्ये वाटतं काहीतरी आहे. हर्षू दाखव. आज गेला ठोक ठोक खाली बघ, आला तर मासा आहे काय काय असतं काय माहिती. याच्यामध्ये जोर जोरात ठोक नाही येईल बाहेर. शेल येतो दाखव. काय कोणतरी येत नाही आता, त्यांचं घर असतं, शेल असतं. काय जातोय ना, उभं राहतोच तर जातोय. काल माहिती, कालच्या व्लॉगमध्ये दाखवलं आईच्या इथे, आईच्या फार्महाऊसच्या इथे खेकडा मिळाला. बारीक किंबोरी, किंबोरी की चिंबोरी काय बोलतात ना, बारीक शेल. आता याच्यात बारीक असेल कोणतरी. हां हे बघा गाईस, हे बघा, हे बघ, हे बघ, हे बघ, हे चावतो वाटतं. दिसत असेल तुम्हाला, व्यवस्थित दाखवतो. चावला नाही पाहिजे बस मला. काय ती खेकडा टाईपच आहे काहीतरी. ही खेकडाच आहे वाटतं. हे काय निघतं याच्यातून बाहेर? चावाय नको बस. पकड, असं पकड, निघतोय तो बाहेर. दाखव. घे त्याला आतमध्ये बाहेर काढ.
आता नाही ना, मगाशी आला मस्तपैकी. सो ए बघा आला. हा बघ हर्षू ये. हर्षू हा बघ चालतोय. ह्याला घे हा बघ चालतोय. ना हा बघा खेकडा टाईप आहे. तेच सर नाबरे वाटते. इथे पण इकडे बरेच शेल. त्याला काय बोलतात माहित नाही. इथे मोठं आहे काय काहीतरी. काय आहे बघ शेलच आहे. तोच आहे शेलच आहे. ते बघ हा आहे. खेकडा आहे रे. काहीतरी प्राणी आहे हे ना बाहेर. शंग टाइप का हे आहे बट एक चालतो इथे. कसं येईल तो बाहेर. असंच खेकड्यासारखे ते दोन शिंग आहेत. बाहेर यायला मागत नाही. लय आतमध्ये बसले. बाहेर येतात की नाही हे बाहेर नाही. पूर्ण नाही येतात. पाय बाहेर. खूप आतमध्ये आलोय गाईज. तुम्ही बघू शकता मध्ये म्हणजे एवढं पण मध्ये नाही बट ना खूप पुढे आलेत ना त्यासाठी दाखवण्यासाठी. शिंपल्याचे कुठे हे काय कासव गाईस. हे बघा थांबा. अरे यार इकडे हे ना खूप चतुर असतात. आम्हाला बघितलं तसं आतमध्ये शेलमध्ये गेला आणि नाही तर मगासपासून चालत होता. आता बाहेर होता. शिट. हे बघा थांब दाखव बाजूला. हा त्याचा रस्ता आहे. आता काढायला गेला ना त्याला तर नाही येणार बाहेर. गेला आले शेवटी समुद्राच्या पायाशी. समुद्र देवता तुमच्या पायाशी आलो आम्ही. हे बघा गाईस खूप पुढे आलो. खूप आता गाईज इथे घर होतं. तिथे बघितलं CCTV कॅमेरा दोन पण लावून ठेवले त्याने. समुद्राच्या बाहेर आलो. आता जातोय घरी जाऊ फ्रेश होऊ. पूर्ण पाय वगैरे माखले तर फ्रेश झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो. आता घरी आलोय गाईज. हर्षू आणि मी दोघांनी ओरडा खाल्लाय. गेलेले पोहायला म्हणजे ते समुद्रावर. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि हा जो ह्याच्यानंतरचा जो नेक्स्ट ब्लॉग असेल तो बाहेरचा असणार आहे. म्हणजे आम्ही थोडं जेटी वगैरेवर जाणार आहेत. जेटीने जाऊ. त्यानंतर कुठे जाणार अजून असं दुसऱ्या गावात जाणार, फिरायला जाणार, तिथे देवळात जाणार. सगळी गोष्ट दाखवतो. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन, लाईक आणि कॉमेंट जे करायचं करा.